राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचा निकाल अनपेक्षित असा लागला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ईव्हीएम बाबत विरोधी पक्षांकडून शंका निर्माण केली जाते. त्यातच आता कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भुदरगड विधानसभेतील मनसेचे उमेदवार युवराज येडुरे यांनी ईव्हीएम मशीन सेट केल्याचा आरोप केलाय. निवडणूक निकाल अगोदरच उमेदवारांची मते सांगणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्याच्याच आसपास सर्व उमेदवारांना मते कशी मिळाली, गावच्या लोकांनी ही मतदान केलं नाही का, नातेवाईकांची मते पडली आहेत, मग एवढे कमी मतदान का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. याबाबत न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. आज कोल्हापुरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. नमस्कार, मी युवराज येडुरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा अधिकृत उमेदवार. आता झालेली जी विधानसभा निवडणूक आहे तिथे मी मनसेचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. माझा विजयी उमेदवारावरती किंवा पराभूत उमेदवारावरती कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही आहे. कारण जे मतदान झालेले आहे त्या मतदान झालेल्या प्रक्रियेमध्ये जे मला मतदान पडलेलं आहे, जे 2019च्या पटीमध्ये पेक्षासुद्धा कमी पडलेलं आहे, त्या मतदानावरती माझा आक्षेप आहे. जे माझे पाहुणे आहेत, भाऊकी आहे, गाव लेवलचे जे काही संबंध असणारे व्यक्ती आहेत, त्याचबरोबर 174 ज्या शाखा आहेत, मनसेच्या शाखा आहेत, त्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं मतदान कुठं गेलं हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि ते बोलण्यासाठी मी ही पत्रकार परिषद घेतली होती. आणि ते मला जे काही व्यक्त करायचं होतं ते मी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलेलं आहे. आणि मला याचा खुलासा करून हवा आहे. आणि याच्यासाठी मी कोर्टामध्ये याचिकासुद्धा दाखल करतो आहे. आणि निवडणूक आयोगाकडे मी ईमेलद्वारे त्यांना निवेदन पण दिलेलं आहे. त्या संदर्भातले तक्रारी संदर्भातलं निवेदन पण दिलेलं आहे. नेमकं असं घडलं की आंबोणे गाव आहे, आंबोणेसारख्या गावामध्ये माझे पाहुणे आहेत, ते इचलकरंजीमध्ये रहिवासी आहेत. आणि आंबोणे गावामध्ये ते मतदानासाठी फक्त माझ्यासाठी आले होते. तर 12 मतदान त्या ठिकाणी मला पडणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी मला फक्त 5 मतदान पडलं. आणि त्या ठिकाणी जे बाकीचे नातेवाईक होते त्या गावातले, त्यांचं राहू दे म्हणतो मी, महाराष्ट्र सैनिकांचं राहू दे, मात्र जे 12 लोक माझ्यासाठी मतदान करण्यासाठी आले होते ते मतदान मला पडणं गरजेचं होतं, ते पडलं नाही. त्याचबरोबर वाळवे या ठिकाणी जर कसबा वाळवे म्हणून आहे राधानगरीमध्ये, त्या ठिकाणी माझी सख्खी आजी आहेत, मामा आहेत, मामे आहेत, त्यांचं मतदान होतं 3. तर त्या ठिकाणी त्या वार्डामधनं मला मतं पडतं, 1 मतदान पडतं. हा एक माझा जन्मगाव शेनगावच. तर तिथं तो प्रॉब्लेम झालेला आहे. आणि अशा अनेक ठिकाणी आता नादोडे जर गाव हे करायला गेलं तर 28 मतदान तिथं पडायला पाहिजे, त्या ठिकाणी 11 मतदान पडलेलं आहे. तर असं सगळीच त्या गोष्टी घडलेल्या आहेत. मतदान झाल्यानंतर एक पोस्ट आली, त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की 1920 मतदान मला पडलेलं आहे. हे कुठल्या तत्वावरती आणि कुठल्या धर्तीवरती त्यांनी जाहीर केलं की एवढंच मतदान पडू शकतं, तो पण माझा एक आक्षेप आहे त्याच्यावर. आणि त्याचबरोबर एक निवडणूक झाल्यानंतर सुरुवातीला ज्यावेळी आपण ट्रायल मतदान घेतो, तर ट्रायल मतदानच्या वेळी 6 मतदान प्रत्येकाला मारण्यासाठी संधी दिली जाते. त्यावेळी पुन्हा एकदा मागणी केल्यानंतर ती मागणी आम्हाला कुठंतरी फेटाळली गेली की पुन्हा आम्ही ते करू शकत नाही. भेटला मतदान नोंदणीनंतर माझ्याकडे यादी येणं बाकी होतं. यादी आल्यानंतर त्याच्यावरती मी पूर्ण अभ्यास केलेला आहे. आणि अभ्यास केल्यानंतर मग तुमच्यासमोर आलो आहे. असे आमच्या मनसे पक्षातले 5 उमेदवार होते. अजून 4 उमेदवार त्या यादीवरती काम करतात आणि तेही त्यांचे जे काय म्हणणं आहे किंवा मत आहे ते तुमच्यासमोर मांडतील. पत्रकार परिषदेला युवराज येडुरे यांच्यासह मनसेचे संघटक राहुल पाटील, अमित कोरे उपस्थित होते. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.